मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सध्या बांद्रा ईस्टचा जो परिसर आहे, खार स्टेशन या ठिकाणी आहे व आपल्यासोबत या परिसरामधले नागरिक आहे. नेमकं त्यांना काय वाटतं ते आपण बघणार आहोत. दादा सर्वचे खूप खूप स्वागत चॅनलवरती. काय वाटतं या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची आता निवडणूक सुरू झालेली आहे. नेमकं मुंबईकरांच्या मनात काय आहे? शिंदे सेना, भाजप की उद्धव मनसे, कुणासोबत कुणाला सत्ता द्यायला, कोणाला संधी द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आमचं वैयक्तिक मत असं आहे की मगाशी मी म्हटलं की ह्या ज्या बातम्या आहेत त्या प्रामाणिक दाखवाव्या, जेणेकरून खरोखर परिस्थिती बिकट आहे. समाजाची दुरवस्था एवढी झालेली आहे की आता कुठलेही पक्षातले उमेदवार निवडून येतात आणि नंतर कुठल्या पक्षात जातात हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मत कोणाला जाईल आणि मत कुठे जाईल आणि त्या मताचा उपयोग होईल का, ह्याचा मोठा प्रश्न जनतेला पडलेला आहे असं माझं मत आहे. राहिली गोष्ट जनतेचं पायाभूत मूलभूत सुविधा बिलकुल कुठेच दिसत नाहीत. आता 4-5 वर्षे कुठलाही नगरसेवक नव्हता. आमच्याजवळ जनरल हॉस्पिटल आहे, VN देसाई हॉस्पिटल, तिथे डॉक्टर नसतात. पेशंट घेऊन गेला तर तिथे पेशंटचा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. ते म्हणतात सायन हॉस्पिटलला घेऊन जा, KM हॉस्पिटल घेऊन जा. आता गरीब परिस्थिती असते, लोकांना नेण्यासाठी खूप मोठे कष्ट घ्यावे लागतात. सरकारने यावर लक्ष दिलं पाहिजे. आता निवडणुका जर झाल्या आणि कुठलाही राजकीय महापौर तिथे बसला तर लोकांच्या गरजा पूर्ण कराव्यात, हीच शेवटची संधी असेल असं आमचं मत आहे. गोळ्या औषधं भेटत नाही का हॉस्पिटलमध्ये? त्या तुम्ही स्वतः मार्क करा. तुम्ही जर आता दवाखान्यात गेला तर औषधं 4 असतात, त्यातलं एकसुद्धा औषध VN देसाईला उपलब्ध नसतं. समोर मेडिकलवाल्यांकडे घ्यावं लागतं. कुठल्याही प्रकारचा तिथे उपयोग होत नाही. डॉक्टर असतात झोपेमध्ये, 4-4, 5-5 वेळा बोलावं लागतं, तोपर्यंत पेशंटचा मृत्यू झालेला असतो. अशा काही घटना इथे झालेल्या आहेत. मग यावर स्थानिक तुमचे जे पॉलिटिक्स लीडर आहे, समजा सत्ताधारी किंवा विरोधक, काही लक्ष देत नाही का? त्यावेळी त्यांचा फोन स्विच ऑफ असतो किंवा ते कुठे परदेशात असतात. कुणाला इथे वाली कोणी नाही राहिलेला. परदेशात पण जातात? यस अहो, परदेशात पैसा कमवण्यासाठी ते लोक इलेक्शन लढवतात ना. अच्छा. तर काय वाटतं, उद्धव ठाकरे आणि मनसे जे राज ठाकरे एकत्र आल्यामुळं फडणवीस साहेब म्हणता कुठल्याही प्रकारचं राजकारणात कुणाला जर वाटत असेल फायदा होईल तर हे होणार नाही, असं काही होईल का? मी तुम्हाला मागाशी असं म्हणालो की इलेक्शन पुरतं ह्या गोष्टी मर्यादित होतात, त्याच्यानंतर कोण कुठल्या पक्षात जाईल. आता उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत, ही आनंदाची बाब आहे. परंतु हे जर सुरुवातीला झालं असतं, बाळासाहेब गेल्यानंतर ताबडतोब याचा मोठा फटका बसला असता सर्व पक्षांसाठी. परंतु आता ती वेळ निघून गेलेली आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत फडणवीस साहेब, हे अतिशय शिस्तबद्ध काम करतात हे दिसून येतं. परंतु आता राहिला बाकीच्या पक्षांचा प्रश्न, त्यातले जे नगरसेवक, आमदार हे उठसूट कुठल्याही पक्षात जातात आणि त्या गोष्टी निर्माण होतात. ते अतिशय चुकीच्या गोष्टी होतात. हे आमचं प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक लोकांचं मत आहे. ठीक आहे. दादा काय नाव तुमचं? माझं जयवंत परब. किती वर्षापासून मुंबईत राहा? जवळजवळ 56 वर्ष झाली आता. अच्छा. काय वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं संधी कुणाला देणार तुम्ही? शिंदे, भाजपा की मग उद्धव ठाकरे आणि मनसे? उद्धव आणि मनसे दोघांमध्ये हीच पार्टी होऊ शकते आपल्या इथे स्टँडिंग. अरे बोल ना बिंदास, मी आहे ना. दादा 2 मिनटं. दादा या ना पुढे. दादा नमस्कार, तुमचं काय नाव? माझं नाव अशोक तानाजी गुरव. किती वर्षापासून मुंबईत राहता? माझा जन्म जिथे झाला. आता माझं इयर 57 आहे. अच्छा. काय वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुकीकडं अगदी सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. नेमकं उद्धव सेना, मनसे सेना यांना संधी देणार तुम्ही की भाजप आणि शिंदे गट यांना संधी देणार? उद्धव सेना आणि राजसाहेब हे दोघांना. फडणवीस हिंदुत्व आणि मराठा याच्यावरून राजकारण पेटलेलं आहे. हिंदुत्व ऐकून घ्या, हिंदुत्व हे बीजेपी. पण ते बोलता की यांचं जे हिंदुत्व आहे, फडणवीस म्हणता की पुऱ्या दुनियाला माहिती आहे का माझं हिंदुत्व काय आहे. माझा जन्मच हिंदू म्हणून झाला आणि मी मरणार सुद्धा हिंदू म्हणून आहे. व ते बोलले की फडणवीस बोलता. आणि बोलले आता 1983 ऐका माझा प्रश्न ऐकून घ्या. लक्षात घ्या, ऐकून घ्या. त्यांचं हिंदुत्व जे आहे, उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व, हे फक्त मतांसाठी भगवी शाल अंगावर घेता व नंतर मतांसाठी आपले मतं बदलतात. नाही, हे अजिबात संपूर्ण चुकीचं आहे. 1983 साली शिलापूजन कुठे झालं? महाराष्ट्रात. महाराष्ट्रात संपूर्ण शिलापूजन पुरवलं.
कोणी पुरवलं? बी जे पीने पुरवलं. हां, आणि परत संपूर्ण साहेबांपर्यंत ते गेलं, बाळासाहेब ठाकरेंपर्यंत. अच्छा. हां, त्याच्यानंतर हिंदुत्व संपूर्ण आलं. तोपर्यंत बी जे पी कुठे होती? तोपर्यंत हिंदुत्व बी जे पीचं कुठे होतं? हां, आता संपूर्ण हातात भेटल्याच्या नंतर ते हिंदुत्व झालं. हां, आणि बाळासाहेब पहिल्यापासून हिंदुत्वासाठीच जगलेत आणि हिंदुत्वासाठीच ते केलेत, संपूर्ण त्याग केला आहे त्याने. आज ज्यांना जी पदवी भेटली एवढी मोठी, ती कोणाला भेटली आहे का मला सांगा? बी जे पीच्या कुठच्या ह्याला भेटली आहे का? नाही नाही सगळे बोलत आहेत लपून. हां, कोणी एकही अंगावरती गोळी खायला तयार नाही आहे. ज्या टायमाला बाबरी मस्जिद पण पाडली गेली त्या टायमाला पण बाळासाहेबांनी अंगावरती घेतलं. ह्या लोकांनी बी जे पीने नाही घेतलं. RSS वगैरे सगळे लपून होते बोळात. एकनाथ शिंदे त्यांच्यापासून साईडला गेले. ते म्हणता की आम्ही बाळासाहेबाचे विचार पुढे घेऊन चाललो आणि फडणवीस पण बोलता की त्यांनी विचार सोडून दिले. कोणी? खरी शिवसेना ती आहे. ती नाही खरी शिवसेना. खरी शिवसेना हीच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. हां, शिंदे नाही. दोघं भाऊ एकत्र आल्यामुळं मध्ये काही याचा मतांचा काही फरक पडेल असं वाटतं का भरपूर तुम्हाला? भरपूर फरक पडणार. भरपूर भरपूर फरक पडणार. दादा नमस्कार. जास्त बोलू शकत नाही. हां ठीक आहे. दादा नमस्कार. तुमचं काय नाव? रवींद्र गोविंद चव्हाण. काय वाटतं महापौर जे काही म्हणता का खान महापौर झाला तर तुम्हाला चालेल का? नाही, आमचं मराठीच होणार. आ? महापौर मराठी होणार आमचं. मनसे उद्धव सेनेला संधी देणार का भाजप शिंदे सेनेला? मनसे शिवसेना. ठीक आहे दादा आ जाओ. दादा नमस्ते. आपका क्या तुमचं काय नाव? माझं नाव देवजीनाथा पुरबी आहे. मी गुजरातचं आहे. अच्छा. काय काम करता इथं? प्रायव्हेट जॉब करतोय. अच्छा. या ठिकाणी तुम्हाला असे काय विशेष प्रश्न आहे का रोजच्या जीवनामध्ये ते महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न मिटले पाहिजे? प्रश्न तर भरपूर आहे पण कोण लक्ष घालत नाही. हे दादानी बोलले की आमचं मेन तर आमचं हॉस्पिटॅलिटी आम्हाला काय हे सवलत आम्हाला भेटत नाही, ते आम्हाला भेटायला पाहिजे. हे नगरसेवकाची आम्ही मूलभूत सुविधा आहे. मुंबईसारख्या ठिकाणी जर हॉस्पिटल जर असा प्रश्न असेल तर ते खूप खेदजनक आहे. हां, आम्हाला नाही भेटत म्हणून आम्ही हॉस्पिटलच सांगतोय. बाकीचं पण काय प्रश्न वाटतं मग महापौरच्या बाबतीत किंवा महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? भाजप आणि शिंदे सेनेची सत्ता यांना संधी देणार की मनसे आणि उद्धव सेनेला संधी देणार? नेमकं काय वाटतं तुम्हाला? मी काय म्हणतो, आमच्या बाळासाहेब ठाकरे होते ते पहिल्यापासून पूर्वीपासून आम्ही लहानपासून तर अजूनपर्यंत आम्ही त्यांनाच त्यांचं मानतो. व्यक्तित्व करतो. आणि तसं की BMC हॉस्पिटल का असो की काही कॉर्पोरेट समजो ते आम्हाला प्रश्न सोडवतात, ते उद्धव साहेबाचे आणि ते मनसेचे. तर आम्ही एकत्र येऊन ते लोक येऊ. आणि ते म्हणतात त्यांनी विचार सोडून दिले. शिंदे सेना खरी सेना यांचे विचार राहिले नाही म्हणतात. सेना तो बघा, आम्ही सांगतो खरी सेना तर हिंदुत्व यांचं वेगळी हिंदुत्व आहे म्हणतात. आमचं हिंदुत्व तर खरं आहे. खरी सेना तो आम्ही हेच मानतोय कारण की आम्ही लहानपासून त्यांना हे करतो. आम्ही कसं होते साहेब, 92ला दंगल झाली, 92 दंगल झाले. त्याच्यानंतर 93च्या नंतर हे शिलापूजन आलं, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हिंदुत्व हे झालं. हां, जे आजपर्यंत जपलं गेलं. आणि आता त्याच्यानंतर आहे की नाही, आता हे लोक बोलतात 70 वर्ष काँग्रेसने काय राज्य केलं. पण जे काँग्रेसने घडवलं ना, IT पार्क वगैरे हे संपूर्ण ह्या लोकांनी गाडून टाकलं आहे. आजपर्यंत आहे ना, पहिली BSS विकली गेली. BSS रिलायन्सवाल्याला विकली गेली. आज रिलायन्सवाल्याच्या नंतर अदानीला गेली. हां, एअर इंडिया विकली गेली. हे कोणाच्या राज्यात विकली गेली? काँग्रेसच्या राज्यात तर विकलीच गेली नाही. हे ह्यांच्या राज्यात विकली गेली. हां, त्या टायमाला 95मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयी एवढा चांगला नेता, हां, त्या माणसाला पण ह्या लोकांनी बाजूला केलं. दादा 2 मिनटं. नमस्कार. आपलं काय नाव? राजेश आमटे. तुम्ही किती वर्षापासून मुंबईमध्ये राहता? 5 वर्षापासून. अच्छा. आणि मूळ गाव कुठलं? मुळगाव आमचं ते वाराणसी. काय वाटतं मुंबई महानगरपालिकेमध्ये आता भाजप शिंदे सेना आहे किंवा उद्धव मनसे सेना आहे, काय वाटतं तुम्हाला कुणाला संधी द्यायला पाहिजे? मनसे आणि शिवसेनेला संधी द्यायला पाहिजे कारण का हेच विकास करतील मुंबईची, आम्हाला खात्री आहे पूर्णपणे. पण मग आत्तापर्यंत त्यांच्या का होतीच ना सत्ता? केले ना लय विकास साहेब. काय विकास केला त्यांनी? कारण अजून पण औषध वगैरे भेटते ना, ते शिवसेनेमुळे मिळते. हो, हे तर ते देतील की नाही ते नाही सांगू शकत आल्यानंतर. भाजपने पण विकास केला या ठिकाणी. मेट्रो वगैरे आणली. मला ते दिसत नाही. ते विकतच्या देश कर्जबाजारीत टाकली, त्याला विकास नाही म्हणतात. प्रत्येक माणसाच्या जीवावर कर्ज आहे. अच्छा.
ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही सर्वांनी वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तो दिलाच. हा, ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे, आता ज्यांनी जसं सांगितलं की संपूर्ण कर्जबाजारी झालेले आहेत. हां, म्हणजे संपूर्ण माणसंच कर्जबाजारी झालेले आहेत. आता कोणीही हे नाही. हां, त्या टायमाला संपूर्ण म्हणजे ज्या टायमाला भले आम्ही काँग्रेसबरोबर विरोधात होतो, पण एवढं त्यांनी राजकारण केलं नव्हतं कुठच्या खालच्या पातळीला जाऊन. आज कुठे पैसे वाटा, कुठे काय करा. आता जसं मगाशी आमचं हे बोलणं झालं की आमचा युती झाली, एकत्र झाले, फटाके फोडले आणि दुसऱ्या दिवशी BJP. कोणाचा विषय चालू माझ्या काल झाला ना तो हे थोडं पुढे आम्हाला जरा विषय सांगा. मी तुम्हाला खरं सांगू, BJP शिवसेना आणि उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र आल्यानंतर कोणत्या ठिकाणची गोष्ट आहे? नाशिक का ठाणे तर कोणीतरी ते कालच्या तारखेला काय नाव त्यांचं आता मला व्यवस्थित आठवत नाही. ठाण्याचं का नाशिकचं? नाशिकचं काल आम्ही ऐकली बातमी की 35 किलो लाडू वाटले, जल्लोष केला, रात्रभर जल्लोष केला, दुसऱ्या दिवशी 2 वाजता ते BJPत गेले. ही अतिशय मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे आम्ही आता नक्की काय करा, म्हणजे बांगर सारखी गंमत झाली काही? मग हे न्यूज दाखवायला पाहिजे, हे केलं पाहिजे तर ते काहीतरी होऊ शकतं. बांगर शिंदे सेना ज्यावेळेस बाजूला गेले, बांगर त्यावेळेस उद्धव सेनेबरोबर होते. नाही, ह्या गोष्टीवर आळा बसलेला नाही आणि बसणार नाही. आणखीन चित्र घाणेरडं निर्माण होणार हे दिसून येतं. अतिशय संकट आहे मुंबईवर, महाराष्ट्रावर, भारतावर. हे भयानक चित्र होणार आहे. ज्या टायमाला 92मध्ये आणि ह्याच्यामध्ये दंगल झाली, त्या टायमाला शिवसेना हवी झाली. शिवसेना पाहिजे, कोणाला पाहिजे होती? त्याच गुजराती लोकांना पाहिजे होती. हां, आणि आज त्याच गुजराती लोकांना आम्ही महाराष्ट्रीयन लोक नको आहेत. सांगा ना. तुम्ही बिल्डिंगचे त्या घरांच्या बद्दल बोलता की काय? नाही ना, घरांच्याबद्दल नाही बोलत आहे. काही ठिकाणी मराठी लोकांना घरं वगैरे दिले जात नाही नाही नाही, त्याच्याबद्दल नाही. आम्ही सगळ्यांना सांभाळून घेतो. आज हा UPचा आहे, किती वर्ष माझ्याबरोबर संघातीन राहतोय. हा, पण आता हे किती सांगितलं, 50 वर्ष माझ्या चाळीत राहतोय. त्याला मी हडतूल केलं आहे का? नाही ना. नाही हे बघा, ही आत्ताची बातमी वाटते. मर ठीक आहे, नाही दाखवू नाही, ही बातमी कोणाची आहे? प्रमोद महाजन, शिंदे. म्हणजे हा माझ्याबरोबर 50 वर्ष माझ्या चाळीत राहतोय. त्यांना हडतूळ आम्ही केलं नाही. माझ्याबरोबर माझे गुजराती पण नाहीत, त्यांना कधी हडतूळ केलं नाही. पण ज्या टायमाला तुमची लोक इथे होती आणि तुमच्या लोकांवरती अत्याचार होते, तेव्हा मराठी माणूस तुम्हाला हवा होता. शिवसेना हवी होती त्यावेळी. शिवसेना हवी होती. आणि बाळासाहेबांनी एकदाच आवाज दिला. हां, प्रकाश महाजन गेले बाळासाहेबांनी. शिंदेगडात. अच्छा. मनसे नेते प्रकाश महाजन यांचं आत्ताच TVला बातमी आहे की शिंदेगडात पक्षप्रवेश केला. अच्छा, कोणी विचारायचं, आप कोणी विचारायचं. चला ठीक आहे, तुम्ही वेळ दिला त्याच्यावर तुमचा खूप खूप धन्यवाद. नंबर घेतला कधी बातमी. नमस्कार, तुमचं काय नाव? सुनील विठ्ठल शेडगे. तुमचं म्हणजे मूळ गाव काय आणि मुंबईमध्ये किती वर्षापासून राहत? मी मुंबईत वास्तव्य माझं 50 वर्षापासून आहे. आणि मूळ गाव? मूळगाव माझं रेवली आहे, दापोलीमधलं आहे आम्ही. अच्छा. काय वाटतं, इंटरेस्टिंग निवडणूक ही मुंबई महानगरपालिकेची, कारण की भरपूर काळ शिवसेनेची या ठिकाणी सत्ता होती. बरोबर आहे. व कदाचित त्याच्यामुळंच ह्या निवडणुका लांबल्या की काय, कारण की एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या आहे. आता नेमकं मुंबईकर कोर्टाने तर निर्णय दिला आहे नेमका खरी शिवसेना कोणाची, पण मुंबईकरांच्या मनात नेमकं काय, मुंबईकरचा कल नेमका काय वाटतं? महानगरपालिकेमध्ये नेमका भाजप शिंदेगड सेना, शिंदे सेना भाजप, की मग उद्धव सेना मनसे सेना, कुणाला संधी देणार आपण? आम्ही संधी देणार म्हणजे आम्ही पूर्वीपासूनच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहे. आमच्या एवढ्या पण निवडणुका झाल्या तर आम्ही इतर कोणत्याही पक्षाला आम्ही मत दिलेलं नाही आणि आम्हाला दुसऱ्या पक्षाबद्दल काही बोलायचं नाही आहे. कारण आम्ही मराठी आहोत. मराठीच्या ह्यानीच आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतदान. आणि आता जे दोन्ही भाऊ एकत्र झाले आहेत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, पण झाले ते ठीक आहे, पण आम्ही पूर्वीपासूनच दोघांना मानत आलो होतं आणि आता पण आम्ही मानू पुढे पण. तुम्ही म्हणता ते एकदम ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र झाले, त्याच्यावर एकदम आक्रमक अशी पत्रकार परिषद फडणवीसांची झाली. त्यात ते बोलले की साऱ्या दुनियाला मी किती म्हणजे माझं हिंदुत्व कट्टर हे साऱ्या दुनियाला माहिती आहे का देवेंद्र फडणवीसांचा जन्म हा हिंदू म्हणून झाला व देवेंद्र फडणवीस हिंदू म्हणूनच मारणार. आणि त्यांचं जे हिंदुत्व आहे ठाकरेंचं, हे फक्त मतांसाठी अंगावर भगवी शाल घेता
व नंतर मतांसाठी मतं बदलतात व हे दोन्ही एकत्र आल्याने कुठलाही काही तुम्हाला वाटत असेल राजकारणात फरक पडतो तो पडणार नाही? नाही ना, आम्ही तर सांगतो फडणवीस काय बोलतात किंवा काय करतात तर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्षच करतो, कारण फडणवीसांनी जे काही केलेलं आहे ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यात बघत आलेलो आहोत. त्याच्यामुळे ते काय बोलतात, शिंदे काय बोलतात त्याच्याशी आम्हाला काहीच लेणं देणं नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मानतो आणि त्यांच्याच मागे राहणार. आम्ही काय केलंय त्यांनी नेमकं? काय करू, मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही त्यांच्याशी झगडणारे आहोत आणि आम्ही पूर्वीपासूनच आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि आता पुढे पण त्यांच्याच पाठीशी आहोत. राज ठाकरेंना जर इथं जर सत्ता नाही दिली तर असं काय होणार आहे नेमकं? राज ठाकरेच का पाहिजे? राज ठाकरेंची सत्तेवर हॅलो, काय बोललात तुम्ही? राज ठाकरे जे आहे, समजा राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी नेमकं काय केलं असं ते म्हणतात? आत्तापर्यंत त्यांनी फक्त विश्वासघात केला आहे मराठी माणसाचा. राज ठाकरेंनी मराठ्यांसाठी काय केलं आहे? नाही ना, तुम्ही सत्ता तर देऊन बघा, त्यांनी काय केलं, ह्यांनी काय केलं आणि सगळे जे काय करतायत ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत आहोत. लोकांसाठी कोणी काय करत नाही. आज आपण मराठी आहोत, मराठी आहे म्हणून आपण आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंना आम्ही हे करू. ते म्हणता का ती खोटी शिवसेना आहे, खरी शिवसेना विचार शिंदे सेना पुढे घेऊन चाललेली आहे? हो, आता काय तुम्ही बोलताय? तुम्ही आता एक उदाहरण दिलं तर तुम्ही हे करून द्याल की आम्हाला पण माहिती आहे पूर्वीपासून बाळासाहेबांचा वारस कोण आहे आणि काय आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं ते आपण बोलू शकत नाही. असं जे काय संविधानाप्रमाणे न्यायालयात जे काय होतं आहे त्याला आम्ही काय आक्षेप घालू शकत नाही. पण आम्ही एवढं समजतो, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ही पहिल्यापासून आणि आत्ता पण त्यांची शिवसेना आहे. तेच तुमच्या सेनेला म्हणता की तुम्हाला खान महापौर झाला तर चालेल का? नाही ना, आम्हाला मराठीच हवं आहे आणि आमचं तर हेच आहे की आम्हाला मराठीच महापौर पाहिजे आहे मुंबईसाठी तरी. ठीक आहे. दादा, काय नाव आपलं? प्रवीण बाबाजी गाडीगाव. किती वर्षापासून मुंबईत, पुढे या ना थोडं, मुंबईत किती वर्षापासून? 50 वर्ष झाले. काय काम करता? मी आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे. काय आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, नेमकं मराठी माणूस काय वाटतं? नेमकं मनसे उद्धव सेनेला संधी देणार की भाजप आणि शिंदे शिवसेनेला संधी देणार? उद्धव साहेबांना आणि राज साहेबांना संधी देणार मराठी माणूस. अच्छा, 100%. एक तर म्हणताय दोघं एकत्र आले तरी काय असं विशेष राजकारणात फरक पडणार नाही? ते त्यांना आता बोलावंच लागणार, कारण आता त्यांचे दिवस काय व्हायचे ते चालू होणार. अच्छा. हो. दादा नमस्कार, काय नाव आपलं? पुढे या ना. काय नाव आपलं? ज्ञानदेव. कुठलं गाव तुमचं मूळ? माझं गाव कणकवली. आणि किती वर्षापासून इथं राहता? 40 वर्ष आली. काय काम करता? कंपनीत प्रायव्हेट कामाला आहे. काय मग आता या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, भाजप शिंदे सेना की उद्धव ठाकरे मनसे सेना? हे मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार. अच्छा. मी राजसैनिक आहे. ते तर म्हणता की यांचं जे आहे हिंदुत्व तो फक्त यांचं मतांसाठी भगवी शाल घेता. मराठी आहोत आणि हिंदू म्हणूनच इथे महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस हिंदू नाही का? मला पहिलं ते सांगा, मराठी माणूस हिंदू नाही का? हां, आहे ना हिंदू? आहे ना. मग तुम्ही आम्हालाच कशाला प्रश्न विचारते? त्यांना का नाही विचारत? ते म्हणता की आत्तापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी यांनी कायमच मराठ्यांचा विश्वासघात केला. यांच्याबरोबर मराठी तर नाहीच आहे, परंतु अमराठीवर सुद्धा यांनी कायम हल्ले केले, ते सुद्धा यांच्याबरोबर नाही आहे. नाही ना, आम्ही आज 50 वर्ष बघतोय ना, आम्हाला तर तसं वाटतच नाही की दोघा भावंडांनी मराठी माणसांचा काय घात केला किंवा नुकसान केलं. अच्छा, आम्हाला नाही वाटत. दादा या ना. बोल ना. अरे थोडक्यात बोला, 2 मिनिटं बोल ना. तिकडे बघा. नमस्कार, तुमचं काय नाव? माझं नाव शरद गावकर. काय काम करता? मी नोकरी करतो कशामध्ये? महानंद डेअरीमध्ये. अच्छा. किती वर्षापासून मुंबईत राहता? माझा जन्म तिथे झाला, मी कायमच तिथला आहे. आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, काय आहे नेमकं संधी कुणाला द्यायची मग? संधी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांना संधी द्यायची. अच्छा.
ते तर म्हणताय यांचं हिंदुत्व जे आहे फक्त मतांसाठी भगवी शाल घेता अंगावरती आणि नंतर मतांसाठी मतं बदलता. नाही नाही, असं काय शक्यच नाही, हे चुकीचं बोलतात आहे. बाळासाहेब त्यांचा कायम ठाकरेंनी विश्वासघात केला आणि मराठी लोकांवर पण त्यांनी हल्ले केले, त्याच्यामुळे त्यांच्यावर आता कोणीच नाहीये. नाही नाही, असं कोण बोलला हल्ले केले म्हणून? असं होऊ शकत नाही. फडणवीस बोलले ना कालच्या परवाच्या फडणवीस काय काही बोलतील फडणवीस फेकू आहेत. बोला, फडणवीस फेकू आहेत. जसे बोलतात तसे वागत नाही फडणवीस. हां, ठीक आहे बोलणार. दादा नमस्कार. तुम्ही मुंबईत किती वर्षापासून राहता? अच्छा 37 वर्ष झालं मला इकडे. अच्छा, काय नाव तुमचं? तेज प्रताप सिंग. काय वाटतं, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता लागलेली आहे, काय वाटतं नेमकं इथं शिंदे भाजपाला तुम्ही पसंती देणार की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना पसंत कोण देणार? विवाद काय करणार नाही, कोण विवाद काय करणार नाही. अच्छा, पण मग कोणाला तरी द्यावाच लागेल ना संधी. तो आम्ही देणार, बोलणार नाही. अच्छा, तू काय नाव? माझं नाव गणेश शंकर चोपडेकर. मुंबईमध्ये कुठं राहता तुम्ही? मुंबईमध्ये प्रॉपर राहणं आता आमचं सांताक्रूज मराठा कॉलनी. आणि विधानसभा मतदारसंघ तुम्हाला हाच येतो का? हाच लागतो. म्हणजे बांद्रा ईस्ट का? मांजरा खेरवाडी आणि हा खार स्टेशनचा रोड आहे. रेल्वे स्टेशनचा रोड आहे. किती वर्षापासून इथं तुम्ही राहता आणि काय करता? मी सांताक्रूजमध्ये राहतो, गेली जवळजवळ 20 वर्ष राहतो. अच्छा, सांताक्रूज कलिनापासून मराठा कॉलनीपर्यंत गेली 20 वर्ष राहतो. काय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यांनाच वाटत होतं नेमकी निवडणूक कधी लागते, पण खूप उशीर होतो आहे निवडणुकीला. काय वाटतं या ठिकाणी भाजप आणि शिंदे गट एका साईडला आहे समजा आणि उद्धव मनसे एका साईडला आहे, तुम्हाला नेमकं काय वाटतं कुणाला संधी द्यायला पाहिजे? आता संधी म्हटल्यानंतर माझं प्रत्यक्ष असं स्पष्ट मत आहे की गेली 20-25 वर्ष ज्याला कोणाला संधी दिलेली आहे त्यांच्या कार्याची जी पोचपावती आहे ती जनतेपर्यंत पोचलेली आहे की नाही त्याची जनतेने पाहणी करावी आणि त्याच्यात जर काही कमतरता असेल किंवा ते त्याच्यात नापास झालेले असतील तर यावेळेला नवीन माणसाला संधी देण्यात कुठल्या प्रकारची हरकत नाही. तुमचं मूळ गाव कुठलं नाही? माझं मूळ गाव सिंधुदुर्ग, वेंगुर्ला तालुका, अच्छा आरवली ग्रामपंचायत. अच्छा. आणि भाजप 2014 पासून सत्तेमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी मेट्रोचं पण जाळं या ठिकाणी झालं आहे. मुंबईमध्ये भाजप जनता पार्टीने जो विकास केलेला आहे त्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं, कसा विकास झालेला आहे? आता विकासासंदर्भात जर का बोलणं झालं तर 2014 पासून भारतीय जनता पार्टी आणि युती संदर्भाने जो काय मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा जो काही विकास केलेला आहे त्याबद्दल त्यांच्या कामाची त्यांना पोचपावती दिली पाहिजे. परंतु महागाई आणि बेरोजगारी यावर कुठल्या प्रकारचं त्यांना नियंत्रण ठेवता आलेलं नाही. हा सर्वस्वी भाजप आणि युती सरकारचं अपयश आहे असं तर मी म्हणेन. राज ठाकरे व उद्धव ठाकरे शक्यतो एकत्र येत नव्हते, ते एकत्र आले. त्यामुळं ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेचा काही फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का? कोणाला? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना कुठलाही फायदा होणार नाही, उलट नुकसान होईल. आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊन 1 वर्ष झालं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर आचारसंहिता लागली, निवडणुकीची तारीख लागल्यानंतर हे दोघे भाऊ एकत्र आलेले आहेत. जर का युती किंवा एकत्रितपणे यायचं असतं तर गेली 1-1.5 वर्षापूर्वी ते एकत्र आले पाहिजे होते, जनसामान्यांमध्ये ते गेले पाहिजे होते, लोकांनी ते सर्व दाखवलं पाहिजे होतं. आज अगदी कमी वेळात ते एकत्र आले, त्यावर त्यांचा वैयक्तिक हेतू कुठला आहे हा जनतेने ओळखावा या मताचा मी आहे. काय वाटतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीस या ठिकाणी जवळपास बऱ्याच काळ मुख्यमंत्री आहे. एक फोकस होतो आहे महानगरपालिकेची निवडणूक फडणवीस आणि ठाकरे अशी दिसते. कसं तुम्हाला वाटतं, कसं बघता तुम्ही? लोकसभा 2024, विधानसभा 2024 महाराष्ट्र आणि आता त्यानंतर झालेल्या नगरपंचायत आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ही महायुती विजयी झालेली आहे आणि सत्तारूढ महायुती यापुढे संपूर्ण मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रात जेवढ्या काय 26 नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाची सत्ता येईल याच्यामध्ये कुठलंही माझं दुमत नाही. त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका म्हणून 101% ते जिंकतील. अच्छा दादा 2 मिनटं थोडं इकडे वा थोडंसं. दादा नमस्कार, काय नाव आपलं? परशुराम कावळे. तुम्ही मुंबईमध्ये किती वर्षापासून राहता? मी जवळजवळ 25 वर्षापासून राहतो. अच्छा. आणि तुमचं मूळ गाव? मुलगा आरवली शिरोडा. अच्छा. काय वाटतं, मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. बऱ्याच वर्षानंतर ही निवडणूक होते. विशेष म्हणजे एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. बऱ्याच काळ या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळं मुंबईकर नेमका कोणाच्या पाठीमागे राहणार? उद्धव मनसे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे की मग भाजप शिंदेसेना?
सर्व तसं बघायला गेलं सध्या तरी मनसे आणि हे आपल्या शिवसेना उद्धव शिवसेना हे एकत्र आल्यामुळे त्यांची युती झालेली त्यांच्या युतीने सगळं काय ते होईल तर बरं होईल काय हे दोन्ही एकत्र आल्यामुळे काय परंतु आता फडणवीस जे आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरे व राज ठाकरे ज्यावेळेस दोघं भाऊ एकत्र आले त्यावेळेस फडणवीसांनी त्यांच्यावर टीका केली की देवेंद्र फडणवीस हे पुऱ्या दुनियाला माहिती आहे माझं हिंदुत्व कसं आहे, माझं हिंदू म्हणूनच माझा जन्म झाला व हिंदू म्हणूनच माझं मी मरल. पण त्यांचं जे हिंदुत्व आहे ठाकरेंचं हे फक्त मतांसाठी भगवी शाल अंगावर घेता व मतांसाठीच परत मतं बदलतात. हे बोलतंय हे फडणवीस हे चुकीचं आहे काय हे करताय ते स्वतः आपण करतात हे दुसऱ्याला दाखवतात असं फडणवीसचं तत्त्व आहे काय हे असं फडणवीसने बोलू नये काय कोणावर राजकारण आहे शेवटी राजकारण आपलं खेळत राहणार ते असं आहे. विकासाच्या बाबतीत आपल्याला तुम्हाला काय वाटतं तुमच्या परिसरामध्ये अशा काय समस्या आहे का हे त्रस्त आहे तुम्ही त्या विषयावर ते व्हायला पाहिजे. आमचा असा विषय आहे की आता म्हाडाचं चाललेलं आहे रूम तोडलेलं आहे काय झालं गोरगरीब बाहेर आहे त्यांच्यासाठी कोणी येऊ दे त्यांच्यासाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे नवीन बिल्डिंगमध्ये राहण्याची त्यांची सोय केली पाहिजे. आता जवळजवळ 25,000 लोक बाहेर आहेत काय त्यांच्यासाठी कोणी काय केलं नाही. हे येणारे आता पंचायतमध्ये याच्यामध्ये नगरपालिकेत ह्या लोकांनी काहीतरी करून दाखवलं पाहिजे. कोणी येऊ दे मनसे येऊ दे शिवसेना येऊ दे कोणी येऊ दे त्यांनी दाखवलं पाहिजे बस. म्हणजे नेमकं त्याला अडचण काय येते नेमके अडचण काय येणार आहे हे युती करतात एकामेकी भांडण. माडाचं जे तुम्ही म्हणता त्याला अडचण काय येते? अडचण म्हणजे काय हे आता एवढी वर्ष चाललंय अडचण त्यांनाच माहिती काय येते त्यात घरं मिळत नाही का तुम्हाला? म्हणजे आम्हाला अजून पण घरं मिळालेली नाहीत. आम्ही सगळी लोक गरीब लोक आहेत बाहेर 25 बाहेर आहेत त्यांची त्याच्या लोकांनी सोय करायची बस एवढंच आपलं. तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न केले किंवा तुम्हाला काय काय अडचणी आल्या त्याच्यामध्ये? आमचे बरेच मित्रमंडळी बाहेर आहेत अजून त्यांना काय मिळालेलं नाही त्यांना त्यांची स्वतःची घर मिळावी एवढीच आमचं आहे. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. चाचा नमस्ते, आपका क्या नाम? अब्दुल रज्जाक. मुंबई में कितने सालों से रहते आप? बम्बई में भाई जब 10 साल के थे तभी आए थे अभी उम्र हो गई 70 साल. हाँ. तो मुंबई में जो विकास वगैरह है कैसा है यहाँ पे विकास? विकास बम्बई में जैसे तो है विकास चल रहा है लेकिन गरीबों के लिए विकास नहीं है और जो है गरीब अपना कमाते हैं खाते हैं. क्या लगता है अभी मुंबई महानगर पालिका का जो चुनाव है बहुत सालों बाद लोगों को लगता था होना चाहिए चुनाव पर हुआ नहीं. बहुत सालों के बाद अब ये चुनाव हो रहा है और पहले एक शिवसेना थी शिवसेना के साथ में बहुत टाइम तक सत्ता थी अभी एक शिवसेना के 2 शिवसेना हुई. तो क्या लगता है इस टाइम शिंदे गट भाजपा या उद्धव मनसे क्या लगता है आपकी पसंद क्या है? हमारी पसंद तो शिवसेना है. हाँ शिवसेना ही आए तो बेहतर है और वही आएगा. शिवसेना ही हम लोग का जो है विकास करेगा. जो नगर सेवक का इलेक्शन है वोट है वो शिवसेना ही विकास करेगा बाकी बाहर का कोई आके. जात के आधार पर कोई बोलता है कि महापौर जो मुंबई महानगर पालिका का जो महापौर है वो मराठी होना चाहिए, कोई बोलता है हिंदू ही होना चाहिए. उसको आप कैसे देखते हैं? नहीं हिंदू हो या मुसलमान हो या कोई भी हो. और कोई बोलता खान महापौर हुआ तो आपको चलेगा क्या? नहीं कोई भी हो महाराष्ट्र का हो शिवसेना का हो तो ही बम्बई सही चलेगा वरना बम्बई का निज़ाम सब दहन हो जाएगा. यहाँ सब कोई भी आएगा बस खाली खाएगा और निकल जाएगा कुछ यहाँ कर नहीं पाएगा. अभी विकास की बात छोड़ो पर जाति के ऊपर वोटों का बंटवारा होता है. सब जात के आधार पर चुनाव लड़ने की कोशिश करते कोई हिंदू बोल के करता है कोई मराठी बोल के करता है. तो अभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोले कि उद्धव ठाकरे जी का जो हिंदुत्व है वो जो भगवी जो शाल है वो खाली वोटों के लिए अंक के ऊपर लेते हैं और उसके बाद वोटों के लिए अपना मत के लिए मत बदलते हैं. और जो मेरा जो हिंदुत्व है मतलब देवेंद्र फडणवीस ऐसे बोलते कि मेरा जो हिंदुत्व है सबको मालूम है मैं पैदा हूँ हिंदू के लिए हिंदू में पैदा हुआ और मरूंगा भी हिंदू होके सब जनता का मालूम है. वो ठीक है वो बोल रहे हैं भाई वो उनकी धर्म की बात है वो कोई बात नहीं लेकिन हम एक इंसान हैं हम इंसान के जैसा रहें तो बेहतर है. इसलिए कि हम हिंदू आप मुस्लिम
वो हिंदू वो मुस्लिम, ये तो सिर्फ वोटों के लिए हो रहा है और बाकी कोई इसमें जात पात का बात नहीं है। खाली इलेक्शन के वोट के हमें जिताओ, हम ये मुद्दा लेके चलेंगे, हम वो मुद्दा लेके चलेंगे, बस यही चल रहा है। दूसरी एक बात, मराठी मुद्दे पे के ऊपर ज़्यादा फोकस दिया जाता है कि भाई राज ठाकरे कुछ साल पहले यूपी या बिहार जो परम प्रांतीय जो लोग हैं उनके अपोजिट में उनका आंदोलन था। उसके बारे में आपको क्या लगता है? नहीं, वो तो कोई ऐसी बात नहीं है, वो अंदर की बात है, वो सब बहुत बड़ी राजकारण है, उसमें कोई ऐसी बड़ी बात नहीं है। और वो तो मिला के सब रहेंगे तो वही शिवसेना ही आना चाहिए, शिवसेना ही हमारा विकास करेगी। और दूसरा आखिरी सवाल, मस्जिदों के ऊपर जो स्पीकर लगा करने के और मतलब भोंगा बोलते हैं उसको मराठी में, उसके बारे में राज ठाकरे आक्रामक हुए थे कि मस्जिदों के ऊपर से वो भोंगा हटा वगैरह। काफ़ी चर्चा हुई थी उस बात को लेके, किसी को खुशी भी हुई थी और कोई जगह पे नाराज़गी भी हुई। उसको आप कैसे देखते हैं? नहीं, ये तो जो है ये बहुत अंदर की बात है, ऐसी कोई बात नहीं है। ये हमारे आपको देखने का इलेक्शन वोट की बात है कि वोट लेने का, वोट लेने की बात है। वोट जैसा भी हुई वोट आएगा। बाकी हम एक इंसान है, इंसान की भावना समझ सकते हैं और ठाकरे साहब भी समझेंगे, ऐसी बात नहीं, वो सब समझ रहे हैं, ऐसा कोई बात नहीं समझ रहे हैं। राज ठाकरे और उद्धव जी एक हो गए हैं, उसका फ़ायदा ये चुनाव में होगा क्या लगता है आपको? बिल्कुल होगा, बिल्कुल होगा। जब दो भाई एक साथ में रहेंगे तो ज़रूरी एक फ़ायदा होगा। आपने टाइम दिया, आपका बहुत बहुत धन्यवाद। दादा नमस्कार, आपलं काय नाव? निखिल गोगडे, निखिल सुरेश गोगडे. मुंबईत किती वर्षापासून राहता? एक 5 वर्ष झाले मुंबईत. काय करता इथं? इथे क्लिनिकला काम करतो. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः इथं आलेले का वडील आलेले होते? इथे आजी आजोबा पहिल्यापासून इथेच आहेत. अच्छा, तुमचा जन्म? मुंबईत बाबा हॉस्पिटल. अच्छा, मुंबईत तुम्ही राहता. मुंबईमध्ये आत्तापर्यंत शिवसेनेची बऱ्याच काळ सत्ता राहिलेली आहे, परंतु एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. ते म्हणतं उद्धव ठाकरेंचं जी शिवसेना आहे ती विचार नाही आता त्यांच्याकडे. शिंदे सेना जी आहे ती बाळासाहेबांची सेना, ती सेनाचे विचार पुढे घेऊन चालले. त्यामुळं मुंबईकर नेमकं आता ही वेळ आलेली आहे, लोकांना पण कळेल नेमकी खरी शिवसेना कोणाची आहे. न्यायालयाने ते निकाल दिलेला आहे, पक्षाचं चिन्ह पण शिंदेकडे आहे. आणि तर तुम्हाला नेमकं काय वाटतं, आता संधी नेमकी कोणाला द्यायची, भाजप शिंदे सेना की उद्धव राजसाहेब सेना? मला तर असं वाटतं की मुंबईमध्ये हा मराठी माणूस लोप पावत चाललेला आहे. मराठी माणसाची खरी मुंबई ही मराठी माणसाची, पण मुंबईमध्ये मराठी माणूस कमी होत चाललेला आहे. बाहेरचे लोक येऊन उद्योगधंदे त्यांना कामं वगैरे लागत आहे, तसं मराठी माणूस खूप कमी आहे. खरी शिवसेना बघायला गेलं तर ही बाळासाहेबांची मूळ शिवसेना आहे आणि पक्ष गेला तर बाळासाहेबांनी उभा केला आहे, त्याचा वारसा हा उद्धव साहेबांचा आहे. त्यामुळं खरी शिवसेना ही मला तर वाटतं ही उद्धव साहेबांची. आणि उद्धव साहेब आता आणि राजसाहेब हे आता एकत्र आलेले आणि राजसाहेबांनी एक ट्विट केलं की मुंबईमध्ये हा महापौर मराठीच होईल आणि मराठीच होणार आणि महापौर हा शिवसेनेचाच होणार. आता ह्याच मुद्द्यावरून फडणवीसनी आरोप केले होते किंवा त्यांचे वरिष्ठ नेत्यांनी पण आरोप केले होते. त्यांचा बोलण्याचा उद्देश एवढाच होता की यांची विचारधारा आता हिंदू म्हणून नाही आहे. त्यावर ते उद्देशून बोलले की तुम्हाला खान महापौर झाला तर चालेल का, जनतेला उद्देशून बोलले होते ते. नक्कीच आम्हाला हा महापौर हा मराठीच पाहिजे. कोणी काही बोललं तरी त्याच्याशी काही घेणं नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेची माणसं आहे आणि त्यामुळं मुंबईमध्ये महापौर हा मराठीच होणार काही झालं तर. दुसरा एक विषय, राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र झाले, त्यानंतर देवेंद्र फडणवीसची पत्रकार परिषद झाली. आत्तापर्यंत पत्रकार परिषदा त्यांच्या भरपूर झाल्या, पण आक्रमक अशी पत्रकार परिषद होती. त्यात मीडियावर सुद्धा त्यांनी टीका केली की मीडियानी माध्यमांनी असं काही दाखवलं की तिकडून जसे काय पुतीन येऊ राहिले, इकडून झेलेन्स्की येऊ राहिले, रशिया युक्रेनचे जसे काय राष्ट्रपती एकमेकासमोर येऊन ते एक होऊ राहिले, असं जसं काय माध्यमांनी दाखवलं. परंतु कुणाला जर काही वाटत असेल की राजकारणामध्ये हे दोघं एक झाल्यामुळं काही जर फरक असं पडलं असं कोणाला वाटत असेल तर हे खूप चुकीचं आहे. बरोबर. काय माहिती का, राजकारण हे एका घडीत बदलू शकतं, एका रात्रीत बदलू शकतं. आज येणारा पक्ष उद्या दुसरीकडे जाऊ शकतो. त्यामुळे राजकारण हे सांगू शकत नाही उद्या काय होईल ते. दुसरा विषय, ते बोलले की ठाकरे जे आहे, राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, यांनी कायमच
मराठ्यांना मुंबईच्या बाहेर घालवण्याचं पाप यांनी केलं. यांच्याबरोबर यांनी विश्वासघात केला कायमच. आणि यांच्याबरोबर मराठी तर नाहीच आहे, परंतु मराठीवर सुद्धा यांनी वारंवार हल्ले केले, त्याच्यामुळे ते सुद्धा यांच्याबरोबर नाही आहे. नाही, असं मराठी माणूस हा मुंबईमध्ये खरोखर ते बोलले, मराठी माणूस हा कमी होत चाललेला आहे मुंबईमध्ये. ठाकरेंबरोबर नाही आहे ते असे बोलले, फडणवीस बोलले. मराठी माणूस ठाकरे सरकारबरोबर नाही. देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलले की यांनी म्हणजे राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंनी यांनी कायमच मराठ्यांचा विश्वासघात केला. मुंबईच्या बाहेर मराठी माणूस गेला याचं पाप त्यांनी केलं आहे व यांच्याबरोबर मराठी माणूस नाही आहे, परंतु अमराठीवर सुद्धा यांनी वारंवार हल्ले केले, ते सुद्धा यांच्याबरोबर नाही आहे. हे चुकीचं आहे. मराठी माणूस हा शिवसेनेबरोबर आहे, उद्धव साहेबांबरोबर आतासुद्धा मराठी माणूस आहे. त्यामुळं मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. दुसरा एक शेवटचा तुम्हाला प्रश्न, जास्त वेळ घेत नाही. एक तरुण तडफदार आहे म्हणून तुम्हाला तो प्रश्न विचारायचा आहे. ते बोलले की ठाकरेंचं जे हिंदुत्व आहे ते फक्त मतांसाठी भगविशाल त्यांच्या अंगावर असते, नंतर मतांसाठी ते मतं बदलवता. हे चुकीचं आहे, कारण त्यांच्यामध्ये आयुष्यभर ते हिंदुत्ववादी आहे आणि हिंदूंसाठी त्यांचे सतत लढा चालू आहे. त्यामुळे ते खरोखर हिंदुत्ववादी आहेत. परंतु ते म्हटले की माझं हिंदुत्वच पुऱ्या दुनियाला माहिती आहे, मी किती हिंदुत्ववादी आहे. देवेंद्र फडणवीस बोलले की देवेंद्र फडणवीस दुनियाला माहिती आहे का त्याचा जन्मच हिंदू म्हणून झाला आणि तो मरणार पण हिंदू म्हणून. आता हे त्यांच्याबद्दल मी नाही बोलू शकत. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा. मुख्यमंत्री आहे, त्यांचा पण आपण आदर केला पाहिजे. ते पण एक पद भूषवतात, त्यामुळं त्यांच्याबद्दल नाही बोलू. संधी कुणाला दिली पाहिजे मग, भाजप का उद्धव सेना मनसेला? मला तर वैयक्तिक वाटतं उद्धव सेना. नमस्कार सर. काय नाव आपलं? माझं नाव भरत जैन आहे. तुम्ही मुंबईत किती वर्षापासून राहता? माझा जन्मच इकडे झाला आहे, खारपूर मुंबईला. आता माझं वय 51 आहे. ब्रॉन अँड ब्रॉट अप इन मुंबई, शिक्षण मुंबई, सगळं मुंबईमध्येच. काय वाटतं, मुंबई महानगरपालिकेचं आता निवडणूक लागलेली आहे. शिवसेनेची बऱ्याच काळ या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे. आता एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. आता कोण म्हणतं की ती खरी शिवसेना, कोण म्हणतं नाही आमची शिवसेना तुम्ही चोरली. काय वाटतं तुम्हाला? एका ठिकाणी भाजप आणि शिंदे सेना बाजूला आहे, एका ठिकाणी मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना बाजूला आहे. काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण विकास करू शकतं असं तुम्हाला वाटतं? मेन मुद्दा हाच आहे की विकास कोण करू शकतो. आता मुंबईमध्ये असं नाही की विकास झालेला आहे, पण बरोबर विकास नाही झाला आहे अजून. तुम्ही बघतात आपला मुंबईमध्ये 60% स्लम एरियामध्ये आहे. जेव्हापर्यंत स्लमचा विकास होत नाही तेव्हापर्यंत मुंबईचा विकास होऊ शकतच नाही. फक्त सॉफिस्टिकेटेड एरिया, चांगल्या एरियामध्ये तुम्ही विकास करणार, तसा विकास नाही चालणार. जेव्हा नवी मुंबईचा निर्माण झाला होता ते किती प्लांट सिटी तुम्ही लोकांनी बनवली होती, तसं मुंबईच्या तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर सुधारवाय. इन्फ्रास्ट्रक्चर सध्या समजा रोड तुमचा चांगला आहे, मेट्रो चांगला आहे, ट्रान्सपोर्टला, पण जेव्हापर्यंत स्लमचं तुमचं काम न होणार तेव्हापर्यंत विकास बरोबर नाही होणार. तुम्ही हा जो मुद्दा मांडला आहे खूप असा छान मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की जे न्यू मुंबई जे आहे म्हणजे CSTचा परिसर किंवा मस्जिद बंदरचा परिसर आहे, मरीन ड्राईव्ह, मुंबई सेंट्रल किंवा प्रभादेवी वगैरे, जेवढे पण नवी मुंबईचे जो एवढे एरिया आहे तिथले रस्तेसुद्धा खूप छान आहे, क्लीनपणा भरपूर आहे. परंतु तुम्ही जे म्हणता की दुसरी जी जुनी मुंबई असंच म्हणताय तुम्ही, तिथला विकास नाही आहे. तिकडे म्हणजे त्याची कॉपी इकडे पण झाली पाहिजे. कारण काय आहे, पहिला सगळं झोपडे इकडे उभे राहिलेले आहे, स्लमच्या पूर्ण आहे. आता ते स्लमच्या तुम्ही ऑथराईज प्रमाणे स्लममध्ये पण आता SRA स्कीम आली, त्याच्यामध्ये लई भ्रष्टाचार चालला आहे. लोकांना 15-15 वर्ष खोल्या भेटत नाही आहे. म्हणजे ते मेन मुद्दा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर ते सरकारने बघावा. तुम्ही हा एक विषय मांडला की ज्यांची झोपडपट्ट्यात तुटल्या जातात त्यांना भाड्याच्या घरात बाहेर राहावं लागतं. ते 15-15 वर्ष होऊन सुद्धा त्यांना स्वतःची झोपडपट्टीतली गेलेले घरं, त्यांना जे नवीन कन्स्ट्रक्शनवाले ते घरं देत नाही किंवा म्हणजे सरकार देत नाही, असंच म्हणायचं आहे तुम्हाला? बरोबर आहे. आमच्या एरियामध्ये आता 15 लोक रडतात इकडे येऊन, आम्हाला खोली नाही भेटत आहे, भाडे भेटत नाही आहे. मग त्या SRAमध्ये काम, म्हणजे हे सिस्टमच कसं आहे, कसला कायदा कानून आहे? तुम्ही 3 वर्षामध्ये का तुम्ही मुद्दा ठेवत नाही की त्याला द्यायलाच पाहिजे? तुम्ही एक दुसरा मुद्दा मांडला की ज्याचं घर तुटलेलं आहे त्याच्याऐवजी ज्याचं घर तुटलेलं नाही आहे त्याला सुद्धा घर भेटतं.
पण ज्याचं घर तुटलेलं आहे त्याला घर भेटत नाही. तेच करप्शन झालेलं आहे ना. लोक जे ज्यांचे मेन खोली आहे त्यांना भेटत नाही आणि इकडे लोक एकाचे 2-2, 3-3 खोल्या घेतात आहे. ते करप्शनच आहे ना. भाई करप्शन सुधारवा तुम्ही. त्याला तुम्ही बरोबर जाऊन बघा. ते एक तुम्ही जाऊन बघा. कारण SRAमध्ये जेवढं भ्रष्टाचार होतं आहे तेवढं लई प्रॉब्लेम झालेला आहे. काँग्रेसची सत्ता जी आहे भ्रष्टाचार भरपूर झाला होता, त्यामुळं देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला लोकांनी सत्तेवर आणलं व देवेंद्र फडणवीससुद्धा मोठ्या आत्मविश्वासाने कायमच बोलता की आमचं पारदर्शी सरकार आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. त्यांनीसुद्धा याच्यात मग लक्ष घालायला पाहिजे. ज्याचे घरं तुटलेले त्यांना घरं तर त्यांनी कमीत कमी दिलेच पाहिजे. ना खाऊंगा हे मोदींनी म्हणालं शेवटी. तर पण ते सत्ता त्यांचीच आहे ना. BJPची सरकार आहे. नाही बघा माझा पण ते म्हणता ना आमचं पारदर्शी सरकार आहे म्हणून. फडणवीस म्हणता ना ते मोठ्या आत्मविश्वासाने बोलता की भ्रष्टाचार नाही किंवा पारदर्शी सरकार वगैरे आहे. त्या आत्मविश्वासाने गोरगरिबांना त्यांनी न्याय द्यायला पाहिजे. ज्यांचे घरं तुटले, इतर ज्यांचे घरं तुटलेले नाही त्यांना घरं भेटतात आणि यांना घरं भेटत नाही मुंबईसारख्या ठिकाणी. तेच आहे की म्हणजे लोक पार्टीमध्ये आता बघा सगळं पार्टी असंच सांगणार की माझी सरकार भ्रष्टाचार नाही. आम्ही पण हे भ्रष्टाचार हे लोकांनी मोठा विश्वास ठेवूनच त्यांना दिला ना. भ्रष्टाचार हे दिमाग आहे. भ्रष्टाचार आता असं नाही की तुम्ही आता 50 वर्षाची बिमारी असते ना ती हळूहळू जाणार आहे. हे इंडियामध्ये घुसलेली आहे तर त्याला टाईम लागणार हे मी पण समजतो आहे. पण कुठली पण पार्टीला एक इच्छाशक्ती व्हायला पाहिजे की नाही आम्हाला हे करायचं आहे. माझं म्हणणं तेच आहे. विकास तुम्ही फक्त बाहेरून दाखवतो आहे की आमचा विकास बाहेर झालेला आहे. तुम्ही डीपमध्ये जावा. जे स्लम एरिया आहेत तिकडे तुम्ही विकास करा, तेव्हा तुमचा हा विकास बरोबर होणार आहे. भ्रष्टाचार मान्य आहे. भ्रष्टाचार एकदम झटकाने सापडणार पण प्रयत्न तर करतो मी बघा मी असं नाही की कुठला पण पार्टीला मी असं नाही सांगतो की ही पार्टी चांगली. सगळं राजनीतीमध्ये सगळं आपलं जशी न्यू मुंबई सुंदर केली तुम्ही तशी इतर मुंबईचा प्रदेशसुद्धा तुम्ही मुंबईमधलाच कमीत कमी तेवढा तरी प्रदेश तुम्ही सुंदर केला पाहिजे. तो जर झाला तर हा काबर नाही होणार. म्हणजे आता जसं मोदी सरकारने विकासाचं काम केलेलं आहे असं मी सांगत नाही की विकास नाही केला. मुंबईमध्ये पण जसं ते रोड लेवलवरती आहे किंवा जे हायवे आहे ते लोकांनी बरोबर. पण जेव्हापर्यंत तुम्ही स्लमचा एरिया ते नाही विकास करणार तेव्हा पण मुंबईचा पूर्णपणे विकास होणार नाही. मुंबई एक वर्ल्ड क्लास मुंबई फायनान्शियल कॅपिटल आहे. आजपासून आहे केव्हापासून आहे. पण आणि मुंबईच्या बजेटमध्ये सगळ्यात 5 राज्यापेक्षा पण जास्त बजेट आहे आणि ते होऊ शकते आरामाने. फक्त इच्छाशक्ती पाहिजे आपल्याला. म्हणून मी सगळ्या पार्टीला विनंती करतो कोणी पण येऊन द्या पण इच्छाशक्ती करा की मुंबईला आम्हाला वर्ल्ड क्लास सिटी करायचं. त्याच्यासाठी स्लमचा जे विकास आहे ते बरोबर करा आणि लोकांना जे मुंबईकर आहे असली मुंबईकर आहे त्यांना सोय द्या की हां आम्हाला पण घरून आम्ही सांगू शकतो. आता मी 50 वर्षांनी माझ्या एरियामध्ये मी राहतो खार पूर्वमध्ये. मला तर इकडे काही विकास दिसतच नाही. आम्ही जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला सांगत आता हे होणार काहीच विकास दिसत नाही आहे. आम्ही या मुंबईमध्ये राहून पण आम्हाला वाटत नाही की मुंबईमध्ये आहे. एक विषय आता तुम्ही भारतभरात बऱ्याच सिटी बघितल्या असेल. बरोबर. आता मुंबई जर म्हटलं तर अगदी जगात मुंबईचं भारतामधलं एक प्रथम सिटी म्हणून नाव होतं. मुंबई बॉम्बे कोणी बॉम्बे म्हणतं. ब्रिटिशांचं सुद्धा मोठं योगदान आहे. आता मी बघितलं कमी कमी 5 ते 10 फुटी पाईपलाईन ब्रिटिश काळात झालेली आहे. आपण तुम्ही जर बेंगलोर बघितलं असेल तर किती सुंदर शहर डेव्हलप केलं आहे. आता नागपूरला फडणवीसांची स्कीम आहे ते मेट्रोचं जाळं किती छान असं पसरवलं आहे. त्या धर्तीवर तुम्ही मुंबई मला वाटत नाही नागपूरच्या धर्तीवर मुंबईचा तेवढं फक्त मस्जिद बंदर मुंबई सेंट्रल किंवा तुमचा BKC एरिया बाकीकडे मेट्रो काहीच नाही ना कुठंच नाही ना. तेच माझं म्हणणं काय जे मेन एरिया ते लोक स्पॉट जे सोफिस्टिकेटेड एरिया आहे जे जिकडे हायफाय लोक VIP लोक राहतात ते तुम्ही सुंदर करतात करा ते पण सुंदर करा. पण मेन जो मुंबई आहे आता तुम्ही बघितलं ते 60% पॉप्युलेशन स्लममध्ये राहतात. धारावी बघा, सेंट्रल मुंबई बघा, आमचा खार बघा, बांद्रा बघा. तुम्ही एक बांद्रा वेस्ट चांगला खार बांद्रा ईस्टची कंडिशन बघा, खार वेस्ट चांगला खार ईस्टची कंडिशन बघा. म्हणजे तुम्हाला विकास पूर्ण शहराचा झाला पाहिजे ना. विकास असा झाला पाहिजे की लोकांना आता मला पण गरज झाला मी एक चांगल्या सिटीमध्ये. आता तुम्ही इकडे जा नोएडामध्ये चांगली सिटी बनवली आहे. तिकडे तुम्ही बेंगलोरच्या सांगता बेंगलोर चांगली सिटी म्हणजे इच्छाशक्ती व्हायला पाहिजे. कारण आता लई वर्ष झालेलं आहे. आता आपल्याला मेन काम पाहिजे. काम करा आणि काम पण असं करा की बाहेरून नाही दाखवायचं आपल्याला मेन काम करायचं आहे की हां. तुम्हाला आता एक शेवटचा प्रश्न. राज ठाकरे व उद्धव ठाकरे बऱ्याच लोकांना वाटत होतं की हे एकत्र येता की नाही पण ते एकत्र आले. त्याचा फायदा ह्या निवडणुकीमध्ये त्यांना होईल का? हे बघा याच्याबद्दल मी माझं म्हणणं आहे की बघा आपल्या पार्टीचं सगळं आपला बघतात आहे.
आता ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला आता समजा कोण कोणाच्या बरोबर जातात आता आम्ही पण कन्फ्यूज झालं कोण कुठल्या पार्टीमध्ये जातो आहे. सगळ्याला आपल्याला चॉईस आहे, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, तुम्ही जावा काय नाही. माझं एकच आहे की तुम्ही जेव्हा येतात, नेता म्हणजे राजा नाही आहे, नेता म्हणजे सेवक आहे. पार्टी म्हणजे तुम्ही लोकांची सेवा करा. लोक जेव्हा सेवा करणार तर तुम्हाला आपोआप तुम्हाला नेक्स्ट इलेक्शनमध्ये काहीच करायची गरज नाही, पण सेवाचा हेतू ठेवा, लोकांना इझिली अवेलेबल व्हा. असं नाही की तुम्ही जेव्हा चुनाव असतात तेव्हा तुम्ही येतात, तुम्ही हाच काम का करत नाही की मी माझ्या एरियामध्ये राऊंड मारून येतो, कुणाला काय प्रॉब्लेम आहे मी तिकडे जाऊन बघतो. फक्त मतदानाच्या वेळेस बस मतदानमध्ये तुम्ही येतात, नंतर आम्हाला सांग तुम्ही ॲप्लिकेशन घेऊन या. अरे का असं? गव्हर्नमेंट हॉस्पिटलची खूप दुर्दशा झाली. कोणी म्हणतं जर 4 मेडिसिन लिहून दिल्या तर त्या चारी बाहेरून घ्याव्या लागतात. ही मुंबईमधल्या हॉस्पिटलची परिस्थिती आहे. नेता लोक काय करतात, तुम्ही ॲप्लिकेशन लिहून द्या आम्हाला. अरे ॲप्लिकेशन सगळं लिहून द्या, पण तुम्ही पण ते येऊन विचारा ना आम्हाला की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. बघा तुम्हाला नेक्स्ट निवडणूक तुम्हाला कोण आपोआपच जिंकणार आहे. आता आम्हाला काय आहे बघा, आम्ही काय बघतो, आमच्या वोट देण्याचा अधिकार आहे. आम्ही काय बघतो, जे चांगला माणूस आहे त्यालाच मी वोट देणार. पण तुम्ही चांगला आम्हाला सांगायची गरज नाही, तसंच तुम्ही चांगला व्हा. नेता म्हणजे नेत्याचं कर्तव्य निभावा असं आहे. बाकी तुमचं नाव काय व तुम्ही किती वर्षापासून मुंबईमध्ये राहता? माझं नाव राजेश शर्मा आहे. मला 50 वर्ष झालेत मुंबईत राहताना. काय वाटतं मुंबईचा जो विकास वगैरे आहे, जे आपण म्हणत होतो की जो विकास डिजिटल स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया वगैरे, स्मार्टच्या बाबतीत मुंबई जर म्हटलं तर देशाची आर्थिक राजधानी आहे. तर त्या बाबतीत तुम्हाला विकास कसा वाटतो मुंबईचा? विकास मुंबईमध्ये झाला आहे. कोस्टल वगैरे रोड बनलेत आहेत आणि कोस्टल रोड बनणे, मेट्रो वगैरे बनली आहेत. विकास होतोच आहे मुंबईमध्ये. आणि मुंबईसारखी सिटी भारतात कुठे नाही हो. सेफ एकदम, कधी पण तुम्ही रात्री कधी पण कुठे पण फिरा. मुंबईसारखी सिटी सेफ कुठेच नाहीत बाकी. या ठिकाणी आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. या ठिकाणी भाजप आणि शिंदे सेना समजा एका बाजूला आहे, उद्धव सेना एका बाजूला आहे. नेमकं काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं कोण या ठिकाणी कोणाचा तुम्ही कोणाला सपोर्ट करता? बघा मी असं काही बोलू नाही शकत कोणाला सपोर्ट, पण माझा सपोर्ट भगवा झेंडाला आहे. अच्छा, भगवाच पाहिजे आपल्याला. असं मी कुणाचं नाव नाही घेत, पण भगवा झेंडा आपल्याला पाहिजे. अच्छा. आणि या ठिकाणी नेमके कोणत्या पक्षाचे आमदार आहे, नेमके किती वर्षापासून त्यांची सत्ता आहे इथं? इथे तर समजा शिवसेना उद्धव ठाकरेंचा किल्लाच आहे, बाल किल्लाच म्हणतात. अच्छा. त्यांना तिथे कोण पराजित करू शकत नाही. आता एक मुद्दा निघतोय की कोण म्हणतं की महापौर या ठिकाणी होईल तर मराठीच होईल, काही म्हणता नाही या ठिकाणी हिंदू महापौर होईल, कोण म्हणतं की खान महापौर झालेला तुम्हाला चालेल का? याच्याकडे तुम्ही कसं बघता, तुम्हाला काय वाटतं? बघा कसं, मराठी आणि हिंदू वेगळे कधी झाले, ते एकच आहेत. मराठी हिंदू एकच, त्यांचा झेंडा भगवा. आणि ते बाकी काय येणार त्यांची काय शक्यताच नाही, आणि भगवाच फडके त्याच्यामध्ये. त्यानंतर इथं असे कोणत्या काही महत्त्वाचे प्रश्न आहे तुमच्या परिसरामध्ये की ते झाले पाहिजे ते कामं, असे मूलभूत प्रश्न काय तुमचे जे साधारण लोकांच्या काळजीची प्रश्न आहे? रोड वगैरे सर्व चांगले बनायला पाहिजे, गटर वगैरे साफ व्हायला पाहिजे. इथे झोपडपट्टी आहे, त्याला विकसित करून त्यांचं डेव्हलपमेंट करावं पाहिजे. SRA ला सर्वांना द्यायला पाहिजे. ओके, धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल.